विठ्ठलपंत. यज्ञाचे अनुष्ठान सुरू होते. भव्य यज्ञमंडप उभा होता. वेगवेगळ्या धर्मस्थळाकडून वेदशास्त्र जाणणारे ऋत्विज मुद्दाम आमंत्रित केले होते. तीळ, तांदूळ, दर्भ, तूप इत्यादींची जय्यत तयारी सुरू होती. विचार खल होऊन यज्ञवेदी साकारली होती. यज्ञ समिधांचे ढीग जवळच्या अरण्यातून आणून रचले होते. पाकशाळेत भोजन सिद्धता सुरू होती. खाद्यपदार्थांचा सुगंध वायुलहरीबरोबर नासिकेत घुसून उदरापर्यंत जात होता. त्यामुळे खाण्याची आर्त वाढत होती. पाकशाळेजवळच भोजन मंडप उभा होता. यज्ञास आरंभ झाला. मंत्रघोषांनी वातावरण दुमदुमले. दुपारी भोजनाची वेळ झाली. विप्रगण गावकरी आपापल्या रांगेत पाटांवर बसून मिष्टान्नावर ताव मारू लागले. यज्ञासाठी समिधा आणणारे, स्वच्छता करणारे, घाम गाळून मंडप उभा करणारे अंत्यज भिल्ल मात्र मंडपापासून दूर उभे. एक तरुण हे सारे पाहत होता. अन्न सेवन करण्याची खरी गरज ज्यांना आहे नेमके तेच त्यापासून दूर. त्याच्या मनात विलक्षण चीड निर्माण झाली. त्याने या यज्ञ समारंभाचा प्रमुख धुंडाळून काढला. मोठ्या निर्धारी स्वरात म्हणाला, बाहेर कष्टानं भुकेली माणसं उभी आहेत. त्यांच्या अन्नव्यवस्थेचं काय? प्रमुखांच्या भ्रुकुटी उंचावल्या. तो म्हणाला, सर्व काम शिस्तबद्ध धर्मानुसार सुरू आहे. आधी ऋत्विज, पंडित, मग यजमान आणि त्यांचे सांगाती, नंतर उर्वरित कर्मचारी आणि सेवक वर्ग, तदनंतर अन्य गावकरी आणि तदनंतर शेवटी भिल्ल निषाद अंत्यजांना अन्नदान करण्यात येईल. तो तरुण आणखीनच संतापला. या कष्टकऱ्यांना अन्नदान, तेही साऱ्या पंगती झाल्यावर? प्रमुख शांत स्वरात म्हणाला, होय, उर्वरित सर्व अन्न त्यांना यज्ञमंडपाबाहेर आणून दान करण्यात येईल. आपला काही आक्षेप? तो तरुण म्हणाला, अहो श्रेष्ठी, आपल्या बोलण्यानं मला केवळ अचंबा वाटत नाही तर क्रोध येत आहे. यांनी रानावनात फिरून होमासाठी काष्ट, पत्री, फळं आणली. धान्याची उजी वाहून आणली. तेला तुपाचे हंडे डोक्यावरून वाहिले. खऱ्या यज्ञाची पूर्ण पूर्वतयारी यांनीच केली आणि यांनाच भुकेनं अन्नाची प्रतीक्षा करत तिष्ठत ठेवायचं? यावर तो प्रमुख उपहासाने म्हणाला, मोठे करुणासागर दिसता आपण. ते शूद्र आहेत याची आपणास कल्पना आहे ना? तरुणाकडे या उपहासालाही उत्तर होते. त्यांनी आणलेली काष्ट, धान्य, तेलतूप इत्यादी व्यवस्था कशी चालली आपल्याला? यावर तो प्रमुख म्हणाला, मोठे विद्वान दिसता आपण. चारावरून वाटतं आपण ब्राह्मण असावेत आणि तरी आपण जाणत नाही की तुलसीपत्रांनी अभिमंत्रित जल शिंपडल्यावर या वस्तू शुद्ध होतात. यावर तो तरुण म्हणाला, मग याच न्यायानं या बाहेर उभ्या असलेल्या लोकांवरही जल शिंपडा आणि त्यांना सर्वांसमवेत भोजनास बसवा. प्रमुख त्रासिक स्वरात म्हणाला, आपल्याबरोबर वाद घालण्यास मला सवड नाही. आपण भोजनास बसणार असाल तर बसा. प्रमुख तरुणाच्या उत्तराची अपेक्षा न करता निघून गेला. तरुण संतापून म्हणाला, भोजन क्षुधातृष्णा तर पशुपक्षीही क्षमवतात. त्याहून सर्वस्वी निराळा माणूस. त्याच्या ठायी क्षुधातृषेशिवाय दया, करुणा, शांती, परोपकार निर्माण होण्यासाठी ईश्वरानं त्या माणसाला दिली बुद्धी. वेद, उपनिषद, शास्त्रांची निर्मितीही विश्वकल्याणासाठीच. सर्वे अत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हा महामंत्रही सर्वांचं मंगल व्हावं म्हणूनच. या सर्वांत जातीभेद कुठं आला? हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा भेदभाव कुठे आहे? तो तरुण त्या मंडपाबाहेरच्या अंत्यजांकडे आला. त्यांनाही त्यांची बाजू घेऊन भांडणारा तरुण आपला वाटू लागला होता. चला, यांचं अन्न नको, यांची भिक्षा नको. 4 घरी कोरडा शिधा मागू. मी उत्तम पाक करतो. तळ्यातलं निर्मल जल आणि 3 दगडांची गगनछताखालची चूल. आनंदानं जेवू. अंत्यज गहिवरले. त्यांना या तरुणाचे अप्रूप वाटले. त्यांच्या मनात प्रथमच स्वाभिमानाची ज्योत निर्माण झाली. चालता चालता ते या तरुणाचे स्वतःशीच असणारे प्रकट बोलणे ऐकू लागले. त्याच्या मुखातून वेदांत सोप्या भाषेत व्यक्त होत होता. ईश्वरानं किती पशु, किती पक्षी निर्माण केले, कीटकांपासून हत्तीपर्यंतच्या आकाराचे. कोणी पाण्यात विहार करावा तर कोणी आकाशात भरारी करावी. कोणी जमिनीवर नाचावं, बागडावं,
वनस्पती वृक्षांपासून माणसापर्यंत सुंदर आणि अथांग विश्व निर्माण केलं. यात विविधता खूप, पण चैतन्याचं एकमेव तत्व. त्यात भेदभाव नाही. तो जर भेदभाव करत नाही तर आपण भेदभाव करणारे कोण? दैत्याचा पुत्र प्रल्हाद, त्याच्या रक्षणार्थ तो ईश्वर नरसिंह रूप घेऊन स्तंभातून प्रकटला. रामावतारात तर त्याची वानरांशी मैत्री होती. अवतारात तो साऱ्या गोकुळाचा सखा. देवानं जातपात मानली नाही, मग आपण कोण? देवनिर्मित वृक्ष, नद्या भेदभाव मानत नाहीत, मग आपण कोण? नाही, हा धर्म नाही, ही संस्कृती नाही, हे अहंकारानं भरलेलं कर्मकांड आहे, निव्वळ कर्मकांड. भिक्षा मागून सीधा गोळा केला. शेताच्या काठावरून भाजीपाला आला. भिल्लांनी कोरडे सरपण आणले, मीठ मिरची आणली. अंतजांनी आपल्या झोपडीतून मातीची भांडी आणली. 3 दगडांची चूल मांडली गेली. गोल गोल भाकरी, कालवण, भात तयार झाला. वास नाकात घुसला. तोवर भिल्लांनी पानांना काटक्यांनी जोडून पत्रावळी तयार केल्या. द्रोण बांधले. 3च पदार्थ, पण घास प्रेमाचे, स्नेहाचे. गोलाकार पंगत बसली. देवाला नमस्कार करून सारे एकत्र जेवले, तृप्त झाले. ही तृप्ती आगळीकच होती. जठराग्नीबरोबर मनही तृप्त झाले होते. यज्ञाच्या पूर्णाहुतीचा दिवस. आज यज्ञात बोकडाला बळी द्यायचे होते. त्याला भरपूर पौष्टिक खाद्य देऊन धष्टपुष्ट केले होते. गंध, माळा, गुलाल, रेशमी वस्त्र घालून त्याला बळी देण्यासाठी तयार ठेवले होते. त्या बिचाराला ही माणसे आपल्यावर इतके प्रेम का करताहेत हे कळत नव्हते. विप्रगणांचा सामूहिक मंत्रघोष सुरू होता. होता होता मंत्रघोषाचा स्वर उंचावला. उच्चारणाचा वेग वाढला. तो अज म्हणजेच बोकड धरून यज्ञवेदीजवळ नेला जात असताना परत तोच तरुण वेगाने पुढे सरसावला. थांबा, हा धर्म नाही, हा जीवही ईश्वरानंच निर्माण केलेला आहे. याचा बळी देऊन तुम्ही महापाप करता आहात. मी याला बळी देऊ देणार नाही. यज्ञात बळी देण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. पूर्वी तरी ही प्रथा कोणी पाडली? तुम्ही आम्ही माणसांनीच. पूर्व परंपराच जपायची असेल तर धान्याच्या पिठाचा पशु करून त्याचं हवन करा. बळी सजीव प्राण्याचा द्यायचा आहे. निर्जीव प्राण्याचे हवन शास्त्रमान्य नाही. सजीव प्राणीच हवा असेल तर माझा बळी द्या, मी तयार आहे. हा संवाद सुरू असताना यज्ञवेदीजवळचे ऋत्विज घाईघाईने आले. हवन मुहूर्त टळून उपयोग नाही. चला, वेळ का चाललाय? या तरुणाचा त्यात व्यत्यय आला आहे म्हटल्यावर त्याच्याशी वाद काय घालत बसलाय? 4 रट्टे हाणून मंडपाबाहेर फेकून द्या त्याला. मग त्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारत फरफटत मंडपाबाहेर जोरात ढकलून देण्यात आले. ढोपरे फुटली. 1-2 ठिकाणी खरचटले. शरीर माराने ठणकू लागले. पण शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक खेद जास्त होता. देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर पापाचार सुरू आहे. दंभ, अहंकार याने भरलेले लोक चुकीच्या मार्गाने समाज नेत आहेत. तो तरुण उठला. हातपाय ठसठसत होते. वस्त्रावरची धूळ झटकली. उपऱ्याने तोंड पुसले. सावरून तो ते ठिकाण सोडून पुढे निघाला. यज्ञासाठी जमलेले लोक आपसात विचारत होते, कोण हा तरुण? नाव काय याचं? हा कुठला? हा विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी. हा आपेगावचा. हे आपेगाव पैठणपासून 4 कोसांवर गोदावरीच्या उत्तरेच्या काठी आहे. हे कुलकर्णी माध्यंदीन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण. कुलकर्णी पद वृत्ती यांच्याकडे पूर्वापार चालत आलेली. शालिवाहन शके 1060च्या सुमारास हरिहरपंत कुलकर्णी आपेगावी कुळकर्ण बघत होते. त्यांना 2 पुत्र आणि 1 कन्या. थोरला रामचंद्रपंत, धाकटा केशवपंत, कन्या मोहनाबाई. केशवपंत उपनयन झाल्यावर वर्षभरातच अकाली निजधामी गेले. कन्या मोहनाबाई उपवर झाल्यावर तिचा विवाह देवगडचे नरहरपंत माचवे यांच्या पुत्रासंगे झाला. हरिहरपंताकडून रामचंद्राकडे आले. रामचंद्राकडून ते पद त्यांचा पुत्र गोपाळपंताकडे आले. गोपाळपंताचे पुत्र त्र्यंबकपंत. हे त्र्यंबकपंत मात्र मोठे कर्तबगार होते. उपनयन संस्कारानंतर त्र्यंबकपंतांनी देवगडावर जाऊन वेदशास्त्र अध्ययन केले. नंतर ते तत्कालीन राजे देवगडकर जाधव यांची सेवा करू लागले. राजआज्ञेप्रमाणे त्यांनी बीड देशाच्या देशाधिकाऱ्यांचे काम केले.
हे काम त्यांनी 5 वर्षे केले. त्यातील 3 वर्षात दुष्काळ पडला. पण त्र्यंबक पंतांनी मुक्त हस्ताने दुष्काळग्रस्तांच्या मुखी घास घातला. अनेकांचे प्राण वाचवले. पुढे उत्तरकालात त्र्यंबक पंतांवर गोरक्षनाथाची कृपावृष्टी झाली. भगवच्चित्त आनंदात ते रममाण होऊ लागले. त्र्यंबक पंतांना गोविंदपंत आणि हरिपंत असे 2 पुत्र. यापैकी हरिपंत सैन्यात सामील झाले. शत्रूशी 2 हात करता करता त्यांना वीरमरण आले. पुत्राच्या अकाली मृत्यूने त्र्यंबकपंत अंतर्मुख झाले. त्यांना राजसेवा आणि गृहस्थाश्रमाचा वीट आला. गोरक्षनाथ भ्रमण करत आपेगावी आले. त्र्यंबकपंतांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. उत्तरवयी ते हरिभक्तीत रंगून गेले. त्यांची आपेगावात समाधी आहे. त्र्यंबकपंतांचे पुत्र गोविंदपंत, त्यांची पत्नी नीराबाई. गोविंदपंत गायत्रीची उपासना करत असत. गोविंदपंत आणि नीराबाई यांना गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ यांनी ब्रह्मोपदेश केला. गहिनीनाथांनी आपल्या झोळीतून रक्षा काढली. ती रक्षा पाण्यात टाकून ते पाणी नीराबाईंना पिण्यास दिले. या प्रसादाने त्यांना जो पुत्र झाला तो विठ्ठलपंत. वैसोनी एकांती गुरुगम्य गोष्टी, वेदांत परिपाटी शास्त्री बोध, नित्य शुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण, उमेसी जे ज्ञान शिव सांगे, तेची सच्चिदानंद साकार जीव प्राण, शरीर जाय क्षीण जया परी, तेची हे सर्व विठोबाचे नाम, निराईस प्रेम गहिनी नाथी, बैसली या दोघे व्रतार वल्लभे, उदरींच्या गर्भे तेची ध्यान, भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत, विठ्ठल आवडी ठेविले नाम, निराईस प्रेम गहिनी नाथी. विठ्ठलपंत जन्मताच विवेकी आणि विरक्त वृत्तीचे. मातुलग्रही म्हणजेच पैठणला त्यांचे शिक्षण झाले. काव्य, व्याकरण, शास्त्र, वेद यांचे शिक्षण त्यांनी घेतले. नंतर त्यांनी मातापित्यांची अनुमती घेतली आणि ते तीर्थयात्रेस निघाले. सर्वात प्रथम ते युगंधर श्रीकृष्णाच्या दर्शनास द्वारकेला गेले. द्वारकेहून ते पिंडारकाला गेले. तेथून ते सुदामपुरी म्हणजेच पोरबंदरला गेले. ज्या ठिकाणी श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह झाला ते मूळ माधव तीर्थ त्यांनी पाहिले. नंतर योगेश्वराने आपले अवतार कार्य समाप्त केले. त्या भालुका तीर्थी ते गेले. तेथून प्रभास म्हणजेच सोरटी सोमनाथ, मुचकुंद गुंफा अशी तीर्थ करत ते नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीला गेले. पुढे त्र्यंबकेश्वरात जाऊन त्यांनी कुशावर्ती स्नानानुभूती घेतली. मग गंगाद्वाराला वंदन करून ब्रह्मगिरीला 6वी प्रदक्षिणा घातली. नंतर विठ्ठलपंत भीमाशंकराला गेले. तेथून ते अलंकापुरी म्हणजेच आळंदीला आले. स्कंदपुराणात या आळंदीला आनंदवन, वारुण, कपिल, अलकावती इत्यादी विविध नावाने संबोधले आहे. कृतेचानंद विपिनं त्रेतायां वारुणं स्मृतं, द्वापरे कपिलं नेय्यं अलकाख्यं कलोयुगे. आळंदी इंद्रायणीच्या तीरावरचे लहानसे गाव. गावात सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर, तेही या पवित्र नदीकाठीच. मंदिरापासून नदीपर्यंत छोटासा घाट. स्वच्छ निर्मळ इंद्रायणी. विठ्ठलपंतांचे मन प्रसन्न झाले. हातातले गाठोडे घाटावरल्या स्वच्छ दगडावर ठेवले. इंद्रायणीच्या जलास हाताने स्पर्श करून नम्र वंदन केले. हळूहळू पात्रात उतरले. आपल्या लक्षावधी किरणांनी जगताला तेज देणाऱ्या सूर्यनारायणास नमस्कार केला. वैखरीने गायत्री मंत्र म्हणू लागले. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. स्नान मंत्र म्हणत स्नान केले. स्नान उरकून धोतर, उपरणे आदी वस्त्रे धुतली. नवीन धूत वस्त्रे परिधान केली. देवळाजवळच्या ओवरीत गाठोडे ठेवून मंदिरात आले. सिद्धेश्वराच्या मंदिरात येऊन ध्यान साधनेस बसले. स्वच्छ सुंदर मंदिर. समोर पवित्र इंद्रायणी, सभोवती 8-10 अजान वृक्ष. शिवाय इतर लतावेली आहेतच. लोकांचा फारसा गलबला नाही. अध्यात्म साधनेस शांत स्थळ आहे. ओवरीत डेरा देऊन त्रिकाल स्नान साधना सुरू केली. विठ्ठलपंतांचे नित्यकर्म सुरू होते. दुपारी भोजन समयी 4 ग्रही भिक्षा मागावी
शरीर धर्म चालण्या इतके अन्न ग्रहण करावे. बाकी वेळ साधनेत नामस्मरण व्यतीत करावा. विश्रांती घेत असतानाही मनात ईशचिंतनच. या तरुणाचे निरीक्षण एक धार्मिक सदाचारी गृहस्थ करत होते. हा तरुण त्यांच्या मनी ठसत होता. जावई म्हणून याने त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. गृहस्थांचे नाव सिद्धोपंत कुलकर्णी. 24 गावचे कुलकर्ण त्यांच्याकडे होते. त्यात आळंदीचाही समावेश होता. पत्नीचे नाव उमाबाई. त्यांना एक रुक्मिणी नामक उपवत झालेली कन्या. विठ्ठलपंतांच्या विश्रांतीच्या कालावधीत सिद्धोपंत त्यांच्या समीप आले. आपण तेजस्वी साधक दिसता. कोण आपण? कुठले? आपले गोत्र कोणते? विठ्ठलपंत म्हणाले, मी विठ्ठल गोविंदपंत कुलकर्णी, आपेगावीचे कुलकर्णी, वत्सगोत्र, पंचप्रवर माध्य देन, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण. तीर्थाटन करत इथवर आलो. ही जागा साधनेस शांत पवित्र वाटली. सिद्धोपंतांना कौतुक वाटले. ते म्हणाले, उद्या दुपारी आमच्या घरी भोजनास यावे. नकार देऊ नये. विठ्ठलपंतांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी दुपारी भोजन समयी विठ्ठलपंत सिद्धोपंतांच्या घरी गेले. प्रशस्त सारवलेले अंगण, मध्यभागी तुळशी वृंदावन, एका बाजूला जनावरांचा गोठा, समोर मोठी ओसरी, नाड्यात कुळकर्णाची पत्रे, दऊत, बोरू वगैरे साहित्य. मोठे घर, जमिनी भिंती लख्ख सारवलेल्या. सिद्धोपंत उमादेवींनी प्रसन्नचित्त स्वागत केले. रुक्मिणीने वाकून नमस्कार केला. देवाधर्माचा संवाद करत सिद्धोपंत विठ्ठलपंत भोजन करत होते. मायलेकी वाढत होत्या. भोजन झाल्यावर सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना गोठ्या शेजारी असलेल्या स्वतंत्र पण मोठ्या खोलीत नेले. भिंतीतले कपाटे, त्यात ग्रंथसंपदा, 4 वेद, 10 उपनिषदे, शतपथ ब्राह्मण, ऐतरेय ब्राह्मण, वाल्मिकी रामायण, व्यासरचित महाभारत, शंकराचार्यांची भाष्ये, एकाहून एक अमूल्य ग्रंथ रेशमी वस्त्रात बांधून नेटके ठेवलेले. हे ग्रंथ पाहून विठ्ठलपंतांना मनापासून आनंद वाटला. त्यांनी सिद्धोपंतांना विचारले, मी एक एक ग्रंथ घेऊन पारायण करून परत आणून देईन. याला आपण अनुमती द्याल का? सिद्धोपंत म्हणाले, नाही, याला माझी अनुमती नाही. मात्र आपणच आमच्याकडे निवास करावा अशी माझी इच्छा आहे. पत्नीशी बोलणे झाले आहे. या स्वतंत्र खोलीतच आपण राहावे. ग्रंथाध्ययन आणि साधना करावी. आम्ही कोणी आपल्याला व्यत्यय आणणार नाही. उलट पक्षी 4 ग्रही भिक्षा मागावी. 3 दगडांच्या चुलवणावर सिधा शिजवावा. यात जाणारा समय वाचेल. अधिक साधना करता येईल. सिद्धोपंतांचा आग्रह आणि पोथ्यांचे आकर्षण यामुळे विठ्ठलपंतांनी होकार दिला.